नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका जिल्हा परिषद भरती आता जवळपास सर्व जिल्ह्यांचे निकाल हे येत आहेत. आपण जर बघितलं तर रायगड असेल, कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, लातूर असेल, या सर्व जिल्हा परिषद अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाचे निकाल हे जाहीर झालेले आहेत आणि लवकरच बाकीचे राहिलेले आहेत त्याचे सुद्धा निकाल जाहीर होणार आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्याही जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता तर त्या जिल्ह्याची जी जिल्हा परिषद वेबसाईट आहे ती चेक करत राहायचं आहे. आता कंटिन्यू सर्व रिझल्ट हे लवकरात लवकर येणार आहेत. जे पण विद्यार्थी मित्र पास झाले आहेत यामध्ये ज्यांना यश मिळालं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि काही कारणास्तव किंवा ज्यांचं काही थोड्या मार्कांनी जर राहिलं असेल तर त्यांनी निराश न होता परत काय करायचं आहे, आपल्या तयारीला लागायचं आहे. हे सर्वांनी काय करा, लक्षात घ्यायचं आहे. आज आपण जो बघणार आहोत तर हा बीड जिल्ह्याचा हा रिझल्ट बघणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका या सर्व पदाबद्दल पूर्ण डिटेलमध्ये कोणताही अपडेट असेल तर लगेच आपण त्यावर व्हिडिओ बनवत असतो. महत्त्वाचं म्हणजे सरळ सेवा भरती काय, अंतर्गत भरती काय, यावर आपला व्हिडिओ आहे. अभ्यास कसा करावा, त्याचबरोबर फॉर्म कसा भरावा, त्यानंतर नेमकं कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत या सर्वांवर आपण डिटेल व्हिडिओ या ठिकाणी बनवलेले आहेत. ते तुम्ही काय करू शकता, प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. चला तर सुरू करूयात आपण आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे 29 फेब्रुवारीला हा पेपर कधी झाला होता. जर आपण बघितलं तर 29 फेब्रुवारीला हा पेपर झाला होता. कोणत्या जिल्ह्यांसाठी, नॉन पेसा जिल्ह्यांसाठी पेपर झालेला आहे. हे पण लक्षात ठेवा, नॉन पेसा जिल्ह्यांसाठी पेपर झालेला आहे. पेसा जिल्ह्यांची जी केस आहे ती कोर्टामध्ये चालू असल्यामुळे तो पेपर काही झालेला नाहीये आतापर्यंत, परंतु लवकरच होण्याची शक्यता आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, बाकीचे आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदांचे देखील आता तारखा आलेल्या आहेत. हे सुद्धा पेपर लवकरात लवकर होणार आहेत. तर आपल्याला जसं माहिती आहे या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरतीचा पेपर होता. हा सरळ सेवा भरती. आता सरळ सेवा आणि अंतर्गत यामध्ये नक्की काय फरक आहे यावर एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये दिसून येईल, तो तुम्ही बघू शकता. यामध्ये मराठीचे एकूण 25 प्रश्न होते, इंग्लिशचे एकूण 25 प्रश्न होते, जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान जीके या घटकाचे देखील 25 प्रश्न होते आणि रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच गणित बुद्धिमत्ता याचे 25 असे एकूण 100 प्रश्न होते 200 गुणांसाठी. हे काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जनरली जो सरळ सेवा परीक्षांचा पॅटर्न आहे, जे स्वरूप आहे तेच या ठिकाणी होतं. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. चलो आता आपण बघूयात नेमकं कशा पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, कोणाला किती मार्क्स आहेत वगैरे. ज्यांनीही बीड या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता अशा सर्व विद्यार्थी मैत्रिणींनी काय करायचंय, लवकरात लवकर आपला रिझल्ट चेक करून घ्यायचा आहे. आता महत्त्वाचं बघितलं तर परत एकदा 29 फेब्रुवारीला पेपर झाला होता. आयबीपीएस ने हा पेपर घेतलेला आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी, जिल्हा परिषद बीड. आणि या ठिकाणी आपण दिलेला आहे पोस्ट रिक्रुटमेंट ऑफ सुपरवायझर पर्यवेक्षिका या पदाचा हा रिझल्ट आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही काय करू शकता, नाव तुमचं चेक करू शकता. या ठिकाणी हायेस्ट मार्क्स जर बघितले तर 188 आहेत, 188 मार्क्स. त्यानंतर 148, 142, 134 अशा पद्धतीने काय निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे. चलो आपण यामध्ये काही आहे का अजून कट ऑफ वगैरे दिलेलं आहे का ते पण एकदा चेक करूयात. नाही, यामध्ये कट ऑफ वगैरे विद्यार्थी मित्रांनो काही दिलेला नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय, ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला, ही पीडीएफ जी आहे टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही त्यामध्ये तुमचं नाव सर्च करू शकता. फक्त महत्त्वाचं अपडेट एवढंच द्यायचं होतं की बीड जिल्ह्याचा सुद्धा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजेच बाकीचे ज्यांनी बीड जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता आपलं नाव चेक करू शकता. ज्यांनी बाकीच्या जिल्ह्यांसाठी फॉर्म भरले आहे त्यांनी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ती आपली महत्त्वाची जी वेबसाईट आहे जिल्हा परिषद, तुम्ही ज्या पण जिल्ह्याचा फॉर्म भरला होता ती तुम्हाला चेक करत राहायचं आहे. जाता जाता सर्वांसाठी महत्त्वाची सूचना, ज्या पण आपल्या विद्यार्थी मैत्रिणी अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची या पदासाठी अभ्यास करतायत, मग अंतर्गत भरती असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने
ही नवीन बॅच लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातील ICDS सहित, म्हणजे मराठी असेल, इंग्लिश असेल, GK/GS असेल, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता असेल आणि ICDS हे सर्व विषय आपण डिटेलमध्ये घेणार आहोत, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्याचबरोबर फक्त 3,000 रुपये फी असणार आहे 1 वर्षासाठी. तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल कोणताही प्रश्न असेल किंवा तुम्हाला बॅच कशी जॉईन करायची, काहीही क्वेश्चन असतील तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. तुमचे सर्व प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महत्त्वाचं लक्षात ठेवा, या बॅच मध्ये काय आहे, सर्व डिटेल मध्ये सिलेबस आपण शिकवणार, रिव्हिजन बॅच सुद्धा त्यामध्येच असणार, जास्तीत जास्त प्रश्न उत्तराचा सराव, त्यानंतर PDF नोट्स मिळतील आणि महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज यामध्ये असणार आहे. कशा प्रकारे पेपर असतो, कशा प्रकारे प्रश्न हे विचारले जातात, याचं डिटेल अनालिसिस सुद्धा आपण घेणार आहोत. आलं लक्षामध्ये सर्वांना? आणि महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज फ्री 4 वाजता सामान्य ज्ञान या विषयाचं YouTube वर लेक्चर घेत असतो. ते लेक्चर सर्वांनी नक्की बघायचे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. क्लिअर? चलो तर थांबूयात या ठिकाणी. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांनी अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. रिव्हिजन अतिशय महत्त्वाचे आहे, रिव्हिजनकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. थँक्यू.